नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय सेवा या प्रकरणातील आपण बँकिंग ही व्यवसाय सेवा अभ्यासत आहोत. त्यातील आपण बँका म्हणजे काय, बँकांचे प्रकार हा भाग अभ्यासलेला आहे आणि व्यावसायिक बँकांची कार्ये अभ्यासत आहोत. त्यातील एक पॉईंट आपण पाहिलेला आहे तो म्हणजे ठेवी स्वीकारणे. मग ठेवी ह्या दोन प्रकारच्या असतात, एक म्हणजे वेळ ठेवी आणि दुसरं म्हणजे मागणी ठेवी. वेळ ठेवीचे दोन प्रकार आहेत, मुदत ठेव आणि आवर्ती ठेव. तर मागणी ठेवीचे दोन प्रकार आहेत, बचत ठेव आणि चालू ठेव. बचत ठेव आणि चालू हे मागणी ठेवीचे दोन प्रकार आहेत. म्हणजे ठेवी स्वीकारणे, इथं बघा प्राथमिक कार्यामधला ठेवी स्वीकारणे हा भाग आपण पाहिलेला आहे. आज आपण कर्जे देणे हा भाग या ठिकाणी अभ्यासत आहोत. तर कर्ज देणे याच्यामध्ये पुन्हा त्यांनी दोन पॉईंट केलेत, एक म्हणजे कर्ज आणि दुसरं म्हणजे उचल किंवा आगाऊ रक्कम म्हणजेच ॲडव्हान्स, म्हणजे लोन्स अँड ॲडव्हान्सेस असे दोन पार्ट ह्या कर्ज देणे याच्यामध्ये केलेले आहेत. आता बँका जनरली काय करतात तर जनतेकडून ठेवी स्वीकारत असतात. मग ते चालू ठेव, बचत ठेव, आवर्त ठेव, मुदत ठेव या चारपैकी कोणत्या तरी मार्गानं जनतेकडून पैसे स्वीकारत असतात आणि त्या स्वीकारलेल्या पैशावर बँका व्याज देत असतात. मग समजा जास्तीत जास्त 7% बँकेने व्याज दिलं, जनतेकडून अशा 1,00,000 रुपयाच्या ठेवी आल्या आणि 7%नं त्यांना व्याज दिलं. आता हे 1,00,000 रुपये काय करणार तर ज्या व्यक्तींना पैशाची गरज आहे अशा व्यक्तींना हे 1,00,000 रुपये देणार आहेत. कशासाठी? कर्ज म्हणून देणार. मग कर्जावरचा व्याजदर हा 7% नसतो, तो असतो 10%. हे उदाहरण दाखल देते. आता बघा बँकेनं काय केलं, जनतेकडनं पैसे घेतले, त्याच्यावर त्यांना व्याज किती टक्के दिलं तर 7%. आणि तेच पैसे पुन्हा दुसऱ्या जनतेला आपण देतोय तर त्यांना कर्ज रूपाने देतोय. त्यावेळेला त्यांना व्याज तर किती आपण त्यांच्याकडून जे कोणी कर्जदार असेल त्यांच्याकडून बँक किती टक्क्यानं कर्ज घेते, व्याज घेते तर 10%. म्हणजे बघा आता घेताना 7% व्याजाचा दर आणि देताना 10%, म्हणजे फरक किती तर 3%. हे 3% म्हणजे बँकांचं इन्कम झालं. म्हणजे बँकांनी त्यांच्या क्रेडिटवर तयार केलेला पैसा म्हणजे पतपैसा, असं बँका त्या ठिकाणी पैसा कमवत असतात. मग हे जे बँका इथं व्यक्तींना देत असतात किंवा व्यवसायांना किंवा व्यावसायिक संस्था असतील यांना जो निधी देत असतात, जे पैसे देत असतात त्यालाच काय म्हणायचं, कर्ज देणे असं या ठिकाणी म्हटलं जातं. मग ही कर्ज कशी, काही वेळेला 1 वर्षापेक्षा कमी कालावधीची असतात, काही वेळेला 1 वर्षापेक्षा 1 वर्ष ते 5 वर्ष, काही वेळेला 5 वर्षापेक्षा पण जास्त, असे वेगवेगळ्या कालावधीसाठी कर्जे असलेले दिसून येतात. म्हणून ह्या कर्जाचं त्यांच्या किती मुदतीसाठी ते कर्ज दिलं याच्यावरून त्याचे अल्पमुदत, मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीचे कर्ज असं या ठिकाणी त्यांचे प्रकार पडलेले दिसून येतात. आता अल्पमुदतीचं कर्ज म्हणजे कुठलं तर 1 वर्ष कालावधीपर्यंत असतं. म्हणजे बँक कर्ज देत असताना 1 वर्षासाठी देणार आहे. 1 वर्षात त्या कर्जदारानं ते भांडवल आहे ते बँकेला परत द्यायचं असतं व्याजासह. जर असं 1 वर्ष कालावधीपर्यंत जर कर्ज दिलं तर त्याला म्हणायचं अल्पमुदत कर्ज. तसंच मध्यम मुदतीचं कर्ज 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंतचा कालावधी असतो. काही जण 2 वर्षाचं घेतील कर्ज, 3 वर्षाचं घेतील, कोणजण 4 वर्षाचं घेतील. या जर मुदतीचं म्हणजे 1 वर्षापासून 5 वर्ष मुदतीपर्यंत जर कर्ज घेतलं तर त्याला काय म्हणायचं, मध्यम मुदतीचं कर्ज. खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी शक्यतो मध्यम मुदतीचं कर्ज आहे ते जनतेकडून घेतलं जातं. आणि तिसरा कर्जाचा प्रकार तो म्हणजे दीर्घ मुदतीचे कर्ज. म्हणजे जास्त दीर्घ कालावधीसाठी आपल्याला भांडवलाची गरज आहे, अशा वेळेला दीर्घ मुदतीचं कर्ज आहे ते घेतलं जातं. म्हणजे या कर्जाचा कालावधी 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असतो. 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जे कर्ज घेतलं जातं त्याला म्हणायचं दीर्घ मुदतीचे कर्ज. म्हणजे बघा कर्ज देणे हा आपला मेन पॉईंट. त्याच्यातला पहिला प्रकार काय तर कर्ज. तर त्या कर्जामध्ये 3 प्रकारची कर्ज दिली जातात, अल्पमुदत, मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीचे कर्ज. आता यानंतर
उचल किंवा आगाऊ रक्कम ॲडव्हान्स म्हणजे कर्ज देणीमध्ये 2 पॉईंट लोन्स आणि ॲडव्हान्सेस. लोन्समध्ये 3 पॉईंट बघितले, अल्प मध्यम आणि दीर्घ मुदतीचं कर्ज. आता ॲडव्हान्स हा 4 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत हा त्या ॲडव्हान्सचा कालावधी असू शकतो. आगाऊ रक्कम कर्ज किंवा उचल कर्ज. तर आगाऊ रक्कम कर्ज ही व्यवसायाला त्याच्या वेगवेगळ्या आर्थिक गरजा असतात त्या पूर्ण करण्यासाठी दिली जातात. मग ही आगाऊ कर्ज आहेत किंवा आगाऊ रक्कम कर्ज आहे, ॲडव्हान्स आहे, हे कोणकोणत्या मार्गानं दिलं जातं? तर ते म्हणजे एक म्हणजे रोख पत म्हणजेच कॅश क्रेडिट. बघा, हे रोख पत म्हणजेच काय तर कॅश क्रेडिट. रोखपतला काय म्हणायचं? कॅश क्रेडिट. मग आता हे रोखपत खातं आहे, हे दीर्घ मुदतीचं जे काही खेळतं भांडवल लागत असतं ते या रोखपत किंवा कॅश क्रेडिट या खात्यातून दिलं जातं. मग आता व्यक्तीनं काय करायचं असतं? हे कॅश क्रेडिट अकाउंट बँकेमध्ये ओपन करायचं असतं आणि जेवढं कर्ज त्या व्यक्तीला हवं आहे तेवढं त्या कॅश क्रेडिट या अकाउंटमध्ये बँक सँक्शन करत असते, देत असते. उदाहरण दाखल, एखाद्या व्यक्तीला 5 लाखाची गरज आहे, 5 लाख कर्ज पाहिजे, त्यांना कॅश क्रेडिट पाहिजे 5 लाख. मग बँकेनं सँक्शन केलं 5 लाख आणि ती अमाऊंट कुठं ट्रान्सफर केली जाणार? तर ह्या कॅश क्रेडिट या खात्यामध्ये ते पैसे ट्रान्सफर केले जाणार आणि मग त्याच्यावरती जसं त्याला त्या खातेदार कर्ज घेणारी व्यक्ती असेल त्याला जसजशी पैशाची गरज लागेल तसं तो त्या खात्यातून पैसे काढत जाणार आहे. समजा त्यानं आता 3 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे, म्हणजे 3 लाख रुपये त्यानं वापरले, त्या खात्यातून 3 लाख काढले, तर त्या 3 लाखावरती जास्त रेटनं व्याज द्यावं लागतं. आता अजून त्या अकाउंटमध्ये बँकेत त्या कर्जदाराच्याच नावे ते कॅश क्रेडिट हे अकाउंट आहे आणि त्याच्या खात्यामध्ये अजून पैसे शिल्लक आहेत. त्याच्यात किती सँक्शन केलं होतं कर्ज? 5 लाख, पण त्यानं किती उचललं आहे आत्ता? 3 लाख रुपये. म्हणजे 2 लाख रुपये जे बँकेत शिल्लक आहेत त्याच्यावर पण व्याज आकारलं जातं, पण कमी दरानं. का? मग ते पैसे बँकेतच आहेत तरी पण का त्याच्यावर व्याज आकारायचं? तर जर त्याला ते 2 लाख रुपये अजून वरचे जर सँक्शन केले नसते तर तो पैसा बँकेला इतर कोणाला तरी कर्ज म्हणून देता आला असता. पण बँक आता ते पैसे वापरू शकत नाही, कारण एकदा त्या कर्जदाराला दिलेले आहेत, तुला हे कर्ज 5 लाख रुपये तू पैसे बँकेतून कधीही उचलू शकतो असं सांगितलंय. त्यामुळे ते 2 लाख रुपये बँकेला नेहमी शिल्लक ठेवावे लागतात, त्या पैशाचा वापर करता येत नाही. म्हणून बँक त्याही 2 लाखावरती जरी त्यानं खात्यातून पैसे ते उचलले नसले तरी त्याच्यावरती सुद्धा बँक कमी दरानं व्याज हे त्या ठिकाणी आकारतच असते. म्हणजे कॅश क्रेडिट हे एक सेपरेट अकाउंट त्या खातेदारकाला किंवा कर्जदाराला बँकेमध्ये ओपन करावं लागतं आणि त्याच्यामध्ये ती अमाऊंट आहे ती ट्रान्सफर केली जाते. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे अधिविकर्ष खाते, म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट. म्हणजे आपण ठेवीचे प्रकार 4 बघितले, त्याच्यामध्ये चालू ठेवी करंट अकाउंट हा एक आपण पॉईंट बघितला. मग चालू खातं कोण ओपन करत असतं? तर व्यावसायिक संस्था असतील किंवा बिझनेसमॅन लोक असतील, हे करंट अकाउंट ओपन करत असतात आणि त्याच्यावर कितीही वेळा पैसे ठेवता येतात, कितीही वेळा पैसे काढता येतात, कोणतेही निर्बंध त्याच्यावरती असत नाहीत. मग या खात्यावरती जेवढा बॅलन्स आहे त्याच्यापेक्षा जास्त रक्कम विथड्रॉ करण्याची सवलत ही या बँकेकडून दिलेली असते. मग खात्यावर शिल्लक आहेत 1 लाख रुपये आणि त्या खातेदारकाला गरज आहे 1,25,000 रुपयाची, तर बँक त्याला 1,25,000 रुपये देत असते, विथड्रॉ करून देत असते. म्हणजे वरचे 25,000 जे एक्स्ट्रा बँकेनं दिले त्यालाच काय म्हणायचं? अधिविकर्ष किंवा अधिकर्ष सवलत असं म्हणायचं, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. मग याचा कालावधी किती? तर 15 दिवसापासून ते 60 दिवसांपर्यंत हा जो या अधिविकर्ष खात्यातील रक्कम घेण्याचा कालावधी आहे तो असतो. मग जेवढं म्हणजे ज्या खात्यामध्ये जेवढी रक्कम शिल्लक होती त्याच्यापेक्षा जी जास्त रक्कम काढली त्या रकमेवर व्याज आकारलं जातं. म्हणजे आता बँकेतून आपण किती पैसे काढले? 1,25,000. आपल्या खात्यात होते किती? 1 लाख. मग एक्स्ट्रा किती काढले? 25,000. म्हणजे व्याज आपल्याला कितीवरती द्यावं लागणार? तर 25,000वरती व्याज द्यावं लागणार आहे. मग चालू खातेधारकांना किंवा चालू खाते सुविधाधारकांना त्यांच्या भांडवलाच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे ती बँका उपलब्ध करून देत असतात. मग यासाठी कोणतंही दुसरं एक सेपरेट खातं ओपन करावं लागत नाही. जसं कॅश क्रेडिटसाठी सेपरेट कॅश क्रेडिट अकाउंट ओपन करायला लागतं, पण
इथं त्या जेव्हा अधिविकर सवलत किंवा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आपल्याला घ्यायची आहे, ॲडव्हान्स घ्यायचा आहे, त्यावेळेला त्या खातेधारकाला कोणतंही दुसरं अकाउंट, स्वतंत्र अकाउंट ओपन करावं लागत नाही. त्याचं व्यवसायामध्ये व्यवसायाच्या नावे किंवा त्याच्या नावे जे चालू खातं आहे, करंट अकाउंट आहे, त्याच खात्यामध्ये ही सुविधा त्याला उपलब्ध करून दिली जाते. लहान कालावधीसाठी केली जाणारी ही एक तात्पुरती व्यवस्था आहे. याचा कालावधी मगाशीच मी सांगितलं का किती दिवसांसाठी आहे किंवा कालावधी किती, तर 15 दिवसांपासून 60 दिवसापर्यंत, म्हणजे 15 दिवसापासून 2 महिन्यापर्यंत ही जी उचल आहे, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे, याची मुदत आहे ती असते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे हुंडीची वटणावळ. आता हुंडीची वटणावळ म्हणजे डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. आता अकाउंटमध्ये तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज हा टॉपिक आहे, पण आता इथं पार्ट आला आहे, त्यामुळं हे बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय ते सुरुवातीला समजूया आपण. तर ए आणि बी ह्या दोन व्यक्ती आहेत. ए हा कोण आहे तर सेलर आहे आणि बी हा कोण आहे तर परचेसर आहे किंवा बायर आहे. बघा ह्यातला ए हा कोण आहे तर विक्रेता आहे, सेलर, आणि बी हा कोण आहे तर खरेदीदार आहे. एनं काय केलं, बीला माल विकला, 10,000 रुपयाचा माल एनं सोल्ड केला. जर त्या बीनं लगेच एला पैसे दिले तर काय प्रश्न येत नाही, त्या ठिकाणी व्यवहार संपतो. पण जर ह्यानं उधारीवर माल विकला तर बी हा एला पैसे देणं लागत असतो. मग बी काय तर ठराविक कालावधीनंतर, बी काय म्हणतो त्याला, किती महिन्यानं, मी 3 महिन्यानं तुला बिलाचे पैसे देतो किंवा जी काही रक्कम आहे गुड्सची तुझ्या ती देतो असं म्हणत असतो. मग ए काय म्हणतो, तुझ्याशी बाबा माझा पहिल्यांदाच व्यवहार होतोय आणि मला काय तुझ्यावरती विश्वास नाही, म्हणून तू काय कर, तुझ्या सहीनिशी मला लिहून दे की 3 महिन्यानंतर मी तुला 10,000 रुपये देतो, असं तू तुझ्या सहीनं मला लिहून दे. मग हे जे लेखी स्वरूपामध्ये लिहून घेतलं जातं त्यालाच काय म्हणतात तर बिल ऑफ एक्सचेंज. मग बीनं सही केली, ते एला आलं, एनं सही केलेलं आहे, सगळं व्यवहार झालेला आहे पूर्ण. मग आता या सिच्युएशनमध्ये बिल आहे कोणाकडं, एकडं आहे. मग एला पैसे मिळणार किती दिवसानं, एला पैसे मिळणार आहेत 3 महिन्यानं. पण आता एला जर आता लगेच जर पैशाची गरज असेल तर ए हा काय करतो, इथं बँकेमध्ये जात असतो आणि बँकेला म्हणतो, हे माझ्याकडं बिल ऑफ एक्सचेंज आहे, हे तुम्ही घ्या आणि मला आत्ता ॲडव्हान्स द्या, मला पैसे द्या. बी हा मला 3 महिन्यानं पैसे देणारच आहे, त्यावेळेला ते पैसे आले की तसेच मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो. मग बँक म्हणते ठीक आहे, पण तुला 3 महिने तू अगोदर आम्ही पैसे देतोय, मग आम्ही काय फुकट द्यायचे का, तर त्यासाठी आम्हाला काहीतरी तू रक्कम दिली पाहिजेस. मग तो म्हणतो ठीक आहे. मग बँक काय करते त्याच्यावरती, समजा आता आपलं 10,000 रुपये काय होतं, 10,000 रुपयाचं बिल होतं. मग बँक काय करते, त्याला एला पैसे देताना 9,500 रुपये देते आणि 500 रुपये रक्कम कट करून घेते. आणि 3 महिन्यानंतर बीकडून मात्र किती रक्कम बँकेला मिळणार तर 10च्या 10,000. म्हणजे बँकेनं ह्या 3 महिन्यात किती इन्कम मिळवला, 500 रुपयेचा. म्हणजे हे जे बिल बँकेत नेऊन बँकेकडून पैसे घेतले त्यालाच काय म्हटलं जातं, डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, म्हणजे बँकेत बिल डिस्काउंट केलं असं त्याला म्हटलं जातं. मग जी व्यक्ती बिल काढते त्याला ड्रॉवर म्हणतात. ज्या व्यक्तीवर बिल काढलं जातं तिला ड्रॉवी म्हणतात. मग इथं बिल कुणी काढलं होतं, एनं. ए हा झाला ड्रॉवर, बी हा झाला ड्रॉवी आणि बँक ही थर्ड पार्टी झाली. मग इथं काय म्हटले, लाभार्थींना विनिमय बिलावर ॲडव्हान्स सुविधा मिळते. लाभार्थींना म्हणजे एला काय झाली, ॲडव्हान्सची सुविधा मिळाली. बिलाच्या मुदतीच्या तारखेला बँक बिलाची रक्कम संबंधित पक्षाकडून ड्रॉवीकडून वसूल करते. म्हणजे 3 महिन्यानंतर जी तारीख येणार आहे त्या तारखेला बँक काय करणार आहे, त्या ड्रॉवीकडून म्हणजे बीकडून पैसे त्याचे वसूल करणार आहे. याला म्हणायचं बिल ऑफ एक्सचेंज काय केलं तर डिस्काउंट केलं. हा पार्ट बघा अतिशय महत्त्वाचा आहे. बँकांच्या ठेवी आहेत, म्हणजे त्या आपण जी कार्य बघतोय, बँकांचे प्रकार असतील किंवा बँकांची कार्ये, त्यात ठेवी आहेत, ह्या ठेवींच्या वेगवेगळे प्रकार बघितले, ते प्रकार फरकासाठी सुद्धा येऊ शकतात. जे या ठिकाणी आपली प्राथमिक कार्य आहेत, हा भाग या ठिकाणी आपला संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बँकेची दुय्यम कार्य आहेत त्याचा भाग अभ्यासणार आहोत.